जम्मू जवळच्या सांबा सेक्टरमध्ये देखील भारतानं पाकिस्तानला चोख उत्तर दिलं। सीमेच्या पलीकडे पाकिस्तानच्या हद्दीत सेंदावली गाव नावाचं गाव आहे, तिथे सध्या स्मशान शांतता पसरली आहे। अधिकची माहिती देतोय आमचा प्रतिनिधी अजय बाचलू। तेव्हा जम्मू जवळच्या सांबामधून हा आपण ग्राउंड रिपोर्ट पाहणार आहोत। जम्मूच्या सांबा सेक्टरमध्ये भारतानं पाकिस्तानला चोख उत्तर दिलेलं आहे। सीमेपलीकडच्या पाकिस्तानच्या हद्दीत सेंदावली नावाचं गाव आहे, तिथे सध्या काय परिस्थिती आपण ऐकूया। गुरुवार शाम पाकिस्तान ने ड्रोन भेजकर जम्मू के सैन्य ठिकानों और जम्मू शहर को निशाना बनाने की कोशिश की, जिसका माकूल जवाब भारत के एयर डिफेंस सिस्टम ने दिया और उन सभी ड्रोन्स को नाकाम कर दिया गया। इसके बाद लगातार सांबा सेक्टर में पाकिस्तान की तरफ से युद्ध विराम उल्लंघन किया गया और पूरी रात सांबा सेक्टर में भारतीय बीएसएफ और भारतीय सेना ने पाकिस्तान को करारा जवाब दिया। हम इस समय ग्राउंड जीरो पर हैं और एबीपी न्यूज़ इस समय भारत पाकिस्तान सीमा से कुछ ही मीटर की दूरी पर है और सामने आप जो ये एक पीला सा घर देख रहे हैं, ये पाकिस्तान का सैदे वाला गांव है जो जम्मू के सांबा जिले के रामगढ़ के सामने पड़ता है। यहाँ से कुछ ही मीटर दूर भारत पाकिस्तान अंतर्राष्ट्रीय सीमा है। इसी इलाके से, रामगढ़ के सामने वाले इलाके से आणि आताची एक मोठी बातमी, भारत पाकिस्तान युद्धजन्य स्थितीचा सीएच्या परीक्षेला फटका बसलेला आहे। कारण इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट संस्थेनं ही परीक्षा आता पुढे ढकललेली आहे। सीए फायनल, इंटरमीडिएट, पीक्यूसी या सगळ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत। 14 मे पर्यंत सीए ची परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे। सीए देणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी ही मोठी बातमी आहे। भारती सहस्रबुद्धे माहिती देत आहेत। भारती, खरं तर खूप महत्त्वाची परीक्षा आहे। सीए ची परीक्षा देशभरातले मुलं देत असतात, त्यामुळेच ही बातमी खूप महत्त्वाची आहे। आज 9 तारखेला या परीक्षा, यातले काही पेपर होणं अपेक्षित होतं, मात्र ते सगळे पेपर सध्याची जी युद्धजन्य परिस्थिती आहे त्याच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आलेले आहे। सगळ्या विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी म्हणून आपण वारंवार सांगतोय की आजच्या आणि नंतरचे काही पेपर्स जे आहेत त्या सीएच्या परीक्षा सगळ्या म्हणजे फायनल, इंटरमिजिएट अशा ज्या काही त्यांचे पेपर आज होते ते आज होणार नाहीये, ते सगळे पुढे ढकलले गेले, त्यांना पुढची तारीख मिळणार आहे। अगदी धन्यवाद भारती या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे आताची ही मोठी घडामोड आपण बघतोय। 9 मे ते 24 मे पर्यंतच्या या सगळ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत। भारत पाकिस्तान युद्धजन्य स्थितीमुळे ही सीए ची परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे। एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। हरियाणातल्या पंचकुलामध्ये सुद्धा सायरन वाजलेला आहे। लोकांना घरीच राहण्याचा सल्ला देण्यात येतोय। पंचकुलामध्ये जिल्ह्यात काल रात्रभर ब्लॅकआउट होता। नागरिकांना सतर्क करण्यासाठी सायरन वाजवला जात होता, परंतु आज सुद्धा अशा पद्धतीचा सायरन आता हरियाणामध्ये वाजवला जातोय। कालपासूनच असे सायरन भारतातल्या विविध जिल्ह्यांमध्ये सातत्याने ऐकायला येत आहेत। आणि बातमी राजस्थानमधून हाती येते। राजस्थानच्या जैसलमेरमध्ये ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न पाकड्यांचा फसलेला आहे। पाकिस्ताननं हा हल्ल्याचा प्रयत्न केला होता, तो आपण अर्थात भारतीय सैन्यानं हाणून पाडलेला आहे। जैसलमेरमधील सायरन देखील या परिसरामध्ये वाजल्याची माहिती आहे। भारताकडून पाकिस्तानी ड्रोन पाडल्याची देखील माहिती आता समोर येते आहे। रात को तो मतलब एकदम से जो हमला हुआ उसके कारण थोड़ा सा डर का माहौल ले गया, लेकिन फिर धीरे धीरे जो माहौल बना उससे मतलब जितनी भी मिसाइल आ रही थी वो मतलब एकदम से वो डिफ्यूज हो गई। और जो भी आर्मी और एयरफोर्स के ऊपर जो हमले हुए, एक भी हमला उनका कामयाब नहीं हुआ। जो भी टेक्नोलॉजी के कारण जितनी भी थी एकदम सुरक्षित है। सुबह जैसे ही ये दिन की शुरुआत हुई है एकदम मतलब शांति का माहौल लगा, लोग घरों से बाहर आ रहे हैं। एयरफोर्स, आर्मी और हम साथ है, भारत देश के साथ में है। रात को तो मतलब बम और साउंड की बहुत तेज आवाजें थी, लेकिन एक भी मतलब जमीन के ऊपर मतलब एक भी बम नहीं फटा। रात को जब एक बार 9 बजे ब्लैकआउट की घोषणा तय थी, जैसे 9 बजे ब्लैकआउट हुआ, घरों में बैठे थे, तभी आवाज आने लगी। तो पहले तो महसूस हुआ कि कोई मुनादी है या कोई पटाखे फूट रहे हैं, लेकिन जैसे घर से बाहर आया, छत की तरफ गए, ऊपर देखे तो रियल बम जो अपनी लाइफ में हमने कभी सोचा भी नहीं था, वो कल हमने देख भी लिया। भय का माहौल होना चाहिए, बिल्कुल भी भय नहीं है, लोगों में पूरा विश्वास है और किसी प्रकार का भी डर हमारे मन में नहीं है। हम बॉर्डर पे भले बैठे हैं। कल रात को बहुत ही बड़े ड्रोन आए थे पाकिस्तान से,
लेकिन हमारे यहाँ इंडिया के एयर डिफेंस सिस्टम ने किसी भी ड्रोन को यहाँ नीचे नहीं आने दिया, ऊपर ही सबको हवा में डिफ्यूज कर दिया। ऐसा लगा, डर लग रहा था कि अब क्या होगा, लेकिन कुछ ही समय बाद जब न्यूज देखी तब ये पता चला कि इंडिया के एयर डिफेंस सिस्टम ने उनको पूरा आसमान में ही सबको डिफ्यूज कर दिया। उनका F-16 भी गिरा दिया, JF-17 भी गिरा दिया। रात को तो मतलब एकदम से जो हमला हुआ उसके कारण थोड़ा सा डर का माहौल ले गया, लेकिन फिर धीरे धीरे जो माहौल बना उससे मतलब जितनी भी मिसाइल आ रही थी वो मतलब एकदम से वो डिफ्यूज हो गई। और जो भी आर्मी और एयरफोर्स के ऊपर जो हमले हुए, एक भी हमला उनका कामयाब नहीं हुआ। तिकडे पठाणकोटमध्ये पोलिसांचं सर्च ऑपरेशन सुरू आहे। पाकिस्तानने पठाणकोट सोबतच भारतामधल्या लष्करी तळांवरती हल्ला करायचा प्रयत्न केला होता आणि काल रात्री ब्लॅकआउट सुद्धा करण्यात आला होता, परंतु भारताने हा प्रयत्न हाणून पाडलेला आहे आणि यानंतर आज सकाळी पठाणकोटमधला वीज पुरवठा अखेर पूर्ववत सुद्धा करण्यात आला। यानंतर आता पोलिसांचं पठाणकोटमध्ये सध्या सर्च ऑपरेशन सुरू झालेलं आहे। पंजाब, हरियाणा, चंदीगडमध्ये कोर्टाचं कामकाज हे स्थगित करण्यात आले। पाकिस्तानी गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर कोर्टाकडून हे जे कामकाज आहे ते आता रोखण्यात आल्याचं समजतं। एक महत्त्वाची आणि मोठी अपडेट, सध्या जी सीमावर्ती राज्य आहेत या सीमावर्ती भागामध्ये मोठ्या प्रमाणात हालचाली वाढलेल्या आहेत। काल रात्री पाकिस्तानकडून हल्ले देखील करण्यात आलेले होते आणि अशातच आता जी महत्त्वाची अपडेट येते त्यानुसार आता पंजाब, हरियाणा, चंदीगडमध्ये कोर्टाचं कामकाज हे स्थगित करण्यात आले। पाकिस्तानी गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर कोर्टाचं कामकाज हे सध्या थांबवण्यात आलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।